नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की नंदिनी जीवासाठी कपामध्ये चहा घेऊन येते आणि त्याच्या हातामध्ये देते आणि त्याला म्हणत असते की सावकाश घ्या नाहीतर तुम्हाला भाजेल। जीवा आता कप घेतो आणि चहा प्यायला लागतो तर नंदिनी त्याला म्हणत असते की जीवा कप ओके आहे ना। तर मग जीवा तिच्याकडे बघतो आणि म्हणत असतो की कपासारखाच तर कप आहे, त्यात काय विशेष आहे। तर नंदिनी त्याला म्हणत असते की आतून नसतं विशेष पण बाहेरून असतं विशेष, असं ती त्याला आता त्या कपाकडे बघून आता बोलत असते। कारण तिने त्या कपावरती स्वारी असं लिहिलेलं असतं, जे तिला असं वाटत असतं की जीवाने ते बघावं आणि वाचावं आणि तिला माफ करावं। तर जीवाचं काही लक्ष जात नाही। तर दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ हा काव्यापाशी बसलेला असतो। काव्य आता त्याला ओळखत नाहीये, तर आता त्याला खूप वाईट वाटत असतं। म्हणून आता तो तिला म्हणत असतो की एक वेळ तुम्ही लग्नानंतरचं जी माझ्यावरती प्रेम केलं होतं ते विसरला तरी चालेल, कसा बसा तरी जगेल मी, पण जर तुम्ही मलाच विसरला ना तर मी कसा जगेल, मी मरूनच जाईल। काव्य मात्र फक्त आता तिला आठवण्यासाठी पार्थ काय करेल हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे। आजचा हा छोटासा पुढील भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।